की फ्रेमिंग हे एक प्रोफेशनल टूल आहे आणि हे टूल कोणत्याही एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल आहे. आता हे जर टूल तुम्ही यूज करायचं शिकले तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये, तर तुमचा व्हिडिओ कितीही बेकार शूट झालेला का असेना, त्याला तुम्ही प्रोफेशनल पद्धतीनं प्रेझेंट करू शकता, एकदम सिनेमॅटिक पद्धतीनं. आता ही जे की फ्रेमिंग टूल आहे ना, हा टूल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कामाला येतो. मग ते म्युझिक असो, टेक्स्ट असो, कलर ग्रेड असो किंवा पूर्ण फ्रेम इकडं तिकडं हलवणं असो, फक्त हे यूज करता आलं पाहिजे ते बी परफेक्ट पद्धतीनं. मॅक्झिमम लोक ही चुकी करतात की फ्रेमिंग लावता वेळेस. आता उदाहरणासाठी मला या व्हिडिओमध्ये या 20 सेकंदापासून ते या 40 सेकंदापर्यंत मला या व्हिडिओमध्ये जे काय पर्सन आहे त्या पर्सनचा हा एक खांदा दाखवायचा आहे, हा एक खांदा दाखवायचा आहे झूम करून, आणि त्याच्यानंतर पूर्ण फ्रेम झूम आउट करायचे. तर असं जर कोणाला करायला सांगितलं तर तो नॉर्मली काय करेल, इथे की फ्रेमिंग ॲड करेल, थोडंसं समोर जाईल, हा खांदा दाखवेल, पुन्हा थोडंसं समोर जाईल, परत हा खांदा दाखवेल आणि पुन्हा थोडंसं समोर जाईल आणि पूर्ण फ्रेम झूम आउट करेल अशी. आता झाली त्याची की फ्रेमिंग. आता त्याची जी की फ्रेमिंग आहे ती कशा पद्धतीने वाढते हे आपण एकदा बघूयात. बघा, की फ्रेमिंग चालू झाली. इथून आता खांद्यावर झूम व्हायला सुरुवात होतं. ओके, ठीक आहे, हे झालं खांद्यावर झूम व्हायला सुरुवात. एक इथं की फ्रेमिंग, एक इथं, आणि समोर काय या खांद्यावर झूम होतं. आता या खांद्यावरचं झाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या खांद्यावर झूम व्हायला सुरुवात होतं. लगेच इथं झाल्याच्या नंतर परत झूम आउट व्हायला सुरुवात होतं. आता ही पूर्ण फ्रेम झूम आउट होतीये. तर ही जे की फ्रेमिंग आहे ही की फ्रेमिंग खूप बेसिक आहे, याच्यामध्ये ॲडव्हान्स काहीही नाही, आणि व्हिडिओ जेव्हा आपण बघतो त्यावेळेस फार बोरिंग व्हिडिओ वाटतो. तर यालाच आपल्याला इंटरेस्टिंग पद्धतीनं मांडता कसं येईल हेच आपण आज बघणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला एक की फ्रेमिंग ॲड करायचं आहे. मी हा डॉट ॲड केलेला आहे. तर थोडं अंतर न घेता तुम्हाला काय करायचं आहे, या की फ्रेमिंगच्या जवळच एक दुसरी की फ्रेमिंग ॲड करायची आणि तिथं तुम्हाला तुमचा खांदा झूम करायचा आहे. आता ज्या जाग्यावर तुम्ही दुसऱ्या खांद्याची गोष्ट करणार तोपर्यंत पूर्ण स्टेबल फ्रेम ठेवायची, आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या खांद्याची गोष्ट करसाल तिथं परत एक की फ्रेमिंग ॲड करायची. या की फ्रेमिंगवर काहीच काम करायचं नाही. सेम याच्या शेजारी अजून एक की फ्रेमिंग ॲड करायची आणि या की फ्रेमिंगवर तो दुसरा खांदा दाखवायचा, शब्दावर खेळायचं. या जागेवर जेव्हा तुम्ही दुसऱ्या खांद्याबद्दल बोलसाल त्यावेळेस ॲटोमॅटिक या की फ्रेमिंगवर तो दुसरा खांदा आला पाहिजे, आणि ते बी एक फास्ट मूव्हिंगमध्ये आला पाहिजे. आता तिसरी म्हणजे तुम्हाला झूम आउट करायचे, तर इथं सुद्धा सेम तसंच करायचं. पहिली एक की फ्रेमिंग ॲड करायची आणि तुम्हाला त्या की फ्रेमिंगवर काहीच करायचं नाही, तुम्हाला दुसऱ्या की फ्रेमिंगवर तुमची पूर्ण फ्रेम झूम आउट करायची. तर असं केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ असा दिसेल. बघा, झाला झूम इन. परत इथं झाल्याच्या नंतर दुसऱ्या खांद्याची जेव्हा गोष्ट येईल त्यावेळेस दुसऱ्या खांद्यावर झपदिशी फोकस जाईल, गेलं. आता परत तुम्हाला फ्रेम झूम आउट करायची. झाली झूम आउट. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची की फ्रेमिंग यूज करू शकता, आणि ही की फ्रेमिंग यूज केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल पद्धतीनं दिसू शकतो. करायचं काय, पहिल्या की फ्रेमिंगवर काहीच करायचं नाही, दुसऱ्या की फ्रेमिंगवर ॲक्शन करायची, आणि दुसरी जी की फ्रेमिंग आहे पहिल्या की फ्रेमिंगपासून थोडी जवळच असली पाहिजे, जास्त लांब नसली पाहिजे. आता ही जी की फ्रेमिंग आहे ही जर या जागेवर असली असती तर व्हिडिओ चांगला दिसला नसता. आणि हे रूल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लागू होतो. मग तुमचा कलर ग्रेड असू द्या, म्युझिक असू द्या, फ्रेम इकडे तिकडे करणं असू द्या, किंवा या फ्रेममधले कुठलं टेक्स्ट असू द्या. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो नक्की करा.